एवढ्या छान अशा खुसखुशीत पापडाचा पूर्णतः भुगा केला असता अजिबात माझा हात तेलकट झाला नाही, कारण आजची पापड बनवण्याची पद्धत काही वेगळी आहे. तर नमस्कार, मी तेजश्री. आज बनवतीये तांदळाचे पापड. त्यासाठी एक बाउल म्हणजेच 1 किलो तांदळाचं पीठ घेतलं, 1.5 चमचा म्हणजेच 15 ग्रॅम पापड खार घेतला, चवीनुसार म्हणजेच 2 चमचे मीठ, 3 ते 4 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा घातला आणि संपूर्ण जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतली. आता कढाईमध्ये ज्या बाउलने पीठ मोजून घेतलं त्याच बाउलने 1 बाउल पाणी कढाईत टाकलं आणि उकळी काढून घेतली. आता थोडं थोडं करत पाणी हे तांदळाच्या पिठामध्ये घालूयात आणि याचा छान असा गोळा मळून घेऊ. जर हाताला पीठ चिकटत असेल किंवा चटके बसत असेल तर हात थोडासा थंड पाण्यात बुडवून घ्या. आता तयार झालेल्या पिठाच्या गोळ्याचे छोटे छोटेसे गोळे करून घ्यायचे आणि ते अशा पद्धतीने वाफवून घ्यायचे. आता 15 मिनिटे पीठ वाफवल्यानंतर पापड बनवायला घेऊ. तर आज पापड बनवण्याकरिता मी या पद्धतीचं प्रेस यंत्र वापरतेय, जे मला सहेली वुडन रोटी मेकर यांच्याकडनं मिळालंय. तुम्हालाही मागवायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तर बघा, आपले या पद्धतीने छान असे गोल गरगरीत पापड तयार झाले. 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर आपले तांदळाचे पापड तयार झाले. डिटेल रेसिपी करिता खाद्यप्रेमी YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा. बाय बाय.